हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे मयुरी आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. खूप दिवसांपासून खरं तर मला हा व्हिडिओ बनवायचा होता, पण काही कारणांमुळे तो पोस्टपोन झाला होता. सो आज फायनली बनवत आहे. तर या अगोदर मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता खूप दिवसांअगोदर. आमच्या देवांसाठी देवघर ऑर्डर केलेलं होतं. तर फायनली आज आम्ही त्याच्यामध्ये आमचे देव जे आहे मांडणार आहोत आणि खूप असं छान पद्धतीने आम्ही त्याला आता अरेंज करणार आहोत देवांना. या अगोदर आमचं जे टी व्ही युनिट आहे तिथे आम्ही देव ठेवत होतो. सो आता मस्तपैकी देवांना छान जागा असणार आहे आमच्या घरामध्ये. आणि जेव्हा असं देवघर वगैरे असतं ना, एक खूप छान इंडियन टच येतो. सो तेच कुठेतरी आम्ही मिस करत होतो आणि आता फायनली देवघर आहे. तर सगळ्यात अगोदर तर मी आज देव पण घासणार आहेत. ऑब्व्हियसली नवीन देवघरामध्ये आपण देवांना स्थापना करणार आहोत, तर मग छान स्वच्छ करणार आहे देव. मी पावडरने जे आहे त्याला सुंदर असं घासून घेणार आहे आणि मग आपण अरेंजमेंटसुद्धा करू. मी तुम्हाला ते दाखवते. शिवाय व्हिडिओज तुम्हाला मी हे पण दाखवते. तर असेंबल करताना मी व्हिडिओ नाही केला ॲक्च्युली, कारण त्याच्यामध्ये आम्ही जरा कन्फ्युजनमध्ये होतं, तेव्हा व्हिडिओ बनवला नाही. पण असेंबल केल्यानंतर ते कसं दिसतं हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. शिवाय एका ताईंनी मला याची लिंकसुद्धा विचारली होती. ती लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. आहे आपलं देवघर. छोटंसं आणि क्यूट असं आमचं देवघर आहे. खूप सुंदर लाकडाचं आहे हे. आणि खरं तर बाहेरच्या देशात येऊन देवघर मिळणं हेच खरं मोठी गोष्ट आहे. तर ते फायनली आम्हाला एका ऑनलाईन ॲपवरून मिळालेलं आहे. तर मस्त आहे. डिसेंबर मोडमध्ये होतं हे खरं तर. म्हणजे सगळ्या फळ्या ज्या आहे वेगवेगळ्या होत्या. सो आपल्याला अरेंज करण्यासाठी असं छान इथे होतं. काय बोलतात त्याला मला माहीत नाही, म्हणजे काय असं समजून घ्या. आणि ते छान वरती असं ओम सुद्धा लिहिलेलं आहे. शिवाय मेन गोष्ट, हे असं ओपन केलं ना की हे आहे ड्रॉवर. किती छान, म्हणजे असं एकदम काय बोलतात, क्यूट गोष्टी आहे. क्यूट आहे आणि अरेंजमेंट खूप अशी छान केलेली आहे कमी जागेमध्ये. तर ओपन करून आपण पूजेचं साहित्य वगैरे इथे नक्कीच ठेवू शकतो. खरं तर आमचा विचार होता ह्याला कलर करायचा, पण पाहिजे तसे आम्हाला कलर अजून तरी मिळाले नाही. इन फ्युचर मिळाले तर नक्कीच याला आम्ही थोडंसं डेकोरेट करू. आणि असं आहे, लिंक मी देईल, तुम्हाला हवं असेल तुम्ही चेक करू शकता. स्वीडनमध्ये आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच माझी खूप जास्त इच्छा होत होती की माझ्या घरामध्ये देवांसाठी एक छान असं देवघर असावं. आणि जर तुम्ही माझे अगोदर इंडियापासूनचे व्हिडिओ बघत असाल तर तेव्हा माझ्याकडे खूप छान असं क्यूट देवघर होतं, ज्याला मी खूप छान मेंटेन करत होते. तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेलेला आहे. माझ्या चॅनलवरचा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला तोच व्हिडिओ आहे देवपूजेचा आणि देवघराचा. तो अजून तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते. इथे आल्यावर पण मला असंच वाटत होतं की माझ्याकडे छान देवघर असावं. भेटेल की नाही भेटेल असं वाटत होतं, पण फायनली आम्हाला एक ऑनलाईन वेबसाईटवरून काही ऑप्शन्स भेटले. आपल्या इंडियात असतं तसं देवघर तर नाही भेटलं, पण शेवटी देवघर असतं. आणि आता ते मिळालं तर आम्ही खूप जास्त खुश आहोत. आणि फायनली मी माझे देव जे आहे आता या देवघरामध्ये त्यांची स्थापना करणार आहे. आणि नवीन घरात देव ठेवताना त्याला अगोदर स्वच्छ मी घासून घेतलं. बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये, अगोदर आम्ही या टीव्ही युनिटचे इथे देव मांडत होतो. सो त्याच्याच बाजूला ही दिशा जी आहे करेक्ट दिशा आहे अकॉर्डिंग टू काय बोलतात वास्तुशास्त्रानुसार बरोबर जागा आहे. तर आम्ही हा टेबल होता छोटासा स्टूल टाईप, त्याच्यावर छान असा वॉलपेपर सुद्धा लावलेला आहे. आणि इथं देवघर आम्ही ठेवणार आहोत. आणि बाजूला थोडंसं डेकोरेटिव्ह म्हणून आम्ही झाडं पण ठेवलेले आहे. आता छान आम्ही इथे देव जे आहे मांडणार आहोत. मी देव घासलेले आहेत, आता ते थोडेफार सुकतील आणि मग इथे छान पूजा वगैरे आम्ही करू. जे इंडियात होते ऑलमोस्ट ते सगळेच देव मी इकडे येताना घेऊन आलेले होते. काही देव जे आहे म्हणजे गणपती आणि महादेवाची पिंड ती योगेशने ऑलरेडी सोबत आणलेली होती. आणि मग मी येताना अजून बाकीचे देव आणले होते. स्पेशली म्हणजे आमच्या दोघांची ही इच्छा होती की सगळेच देव असावे आपल्याकडे घरामध्ये. असं काही नाही, एक मूर्ती जरी ठेवली तुम्ही तरी ते पण खूप आहे. बट आहेत सो यातले बरेच जे देव आहेत ते आईने जे आहे लग्नामध्ये दिलेले आहेत मला. आणि बरेच जे देव आहेत नंतर मग माझ्या सासूबाईंनी आमच्यासाठी घेतले होते पुण्याला शिफ्ट होताना. सो असं सगळे देव छान इथे आता मांडलेले आहेत. आणि थोडासा जो रेड कपडा आहे ना तो कमी पडतो आहे, तर इथे भेटला या स्वीडनमध्ये तर मी परचेस करेल. अदरवाईज मग जेव्हा नेक्स्ट टाईम इंडियात जाऊ तेव्हा येताना मी तो घेऊन येईल. आणि खूप छान आता फील होतं आहे, प्रसन्न वाटतं आहे. आणि खरं तर व्हिडिओ बघतानाच मला आणखी तितकं खूप जास्त पॉझिटिव्ह फील होत आहे.
आणि हे बघा खाली छान ड्रॉवरसुद्धा दिलेलं आहे. जसं मी म्हटलं तिथे आपण स्टोरेज ठेवू शकतो. आपल्याला रोज लागणारी अगरबत्ती, धूप, लायटर किंवा माचीस जर तुम्ही वापरत असेल तर माचीस, हळदी कुंकू ह्या सगळ्या गोष्टी आरामात इथे बसून जातील छोट्यासा ड्रॉवरमध्ये. सो खूप मस्त आहे हे आणि डिझाईन पण छान वाटत आहे.